पोट सुटलेलं पोट कमी करण्यासाठी घरगुती उपाय म्हणजे लवंग आणि मिरी. पण तो उपाय कसा करायचा हे शेवटपर्यंत पहा. तर लवंग यामध्ये इझेनॉल नावाचे एक घटक असते, जे शरीरातील चयापचय प्रक्रिया गतिमान करते, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होतात. हे लक्षात ठेवा, लवंग खाल्ल्याचा हा फायदा होतो. तसेच अपचन व बद्धकोष्ठतेमुळे पोटात विषारी टॉक्झिन पदार्थ जमा होतात. कशामुळं? अपचन आणि बद्धकोष्ठतेमुळे पोटामध्ये टॉक्झिन म्हणजे विषारी पदार्थ जमा होतात. पचनसंस्थेतील लवंग हे पाचक रसांचे पाचक त्रास वाढवते, ज्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन पोटामध्ये गॅस होत नाही. हे लक्षात ठेवा. हे लवंगाचे महत्त्व आहे पोटाची ढिरी कमी करण्यासाठी. नंबर 3, लवंग खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते. का? तर वारंवार लवंग खाल्ल्याने भूक लागत नाही. भूक लागण्याचे प्रमाण हे कमी होते. आणि साहजिकच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्याचे काम हे लवंग करते, असे म्हणायला काही हरकत नाही. तसेच लवंग खाल्ल्याने काय होते बघा, चयापचयाची गती वाढते. आपण जे अन्न खातो त्याची चयापचयाची गती वाढते. एवढेच नाही तर पचनक्रिया देखील सुधारते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे हे लवंगाचे महत्त्वाचे कार्य आहे. तेव्हा नियमितपणे लवंग खाणे हे अतिशय चांगले. पोटाची ढिरी कमी करण्यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करा. तसेच लवंग जशी पोटाची ढिरी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, तशीच काळी मिरी देखील आपल्या घरामध्ये असते. ते देखील किंचित सेवन केल्याने काय होतो याचा फायदा? पोटाची ढिरी कमी करण्यासाठी फायदा होतो. म्हणून काय करायचं, 2-3 लवंगा, किती 2 किंवा 3 लवंगा घ्यायच्या आणि काळी मिरी किती 4 किंवा 5, आणि हे नियमितपणे चावून खायचे. मग बघा पोटाची ढिरी तुमची गायब होईल. सुटलेलं पोट तुमचं काही दिवसातच कमी होईल. तेव्हा हा घरगुती उपाय तुम्ही जरूर नक्की करा, करून पहा. काही दिवस हा उपाय केल्यास तुमच्या पोटाचा घेर आपोआप कमी होईल. आता काळी मिरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, काळी मिरी जर खाल्ली, काळी मिरी जर 4-5 रोज नियमितपणे चावून खाल्ली तर चयापचयाची क्रिया वाढते. काळी मिरी शरीराचे तापमान वाढवून थर्मोजेनिक प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे कॅलरीज आणि चरबी जलद गतीने बर्न होतात. तसेच काळी मिरी ही पचनशक्ती सुधारते. पचनसंस्थेतील पाचक रसांचे स्त्राव वाढवते. हे काळ्या मिरीचे महत्त्व, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचते आणि पोटावरील चरबी किंवा गॅस जमा होण्याची समस्या ही दूर होते. पोटामध्ये चरबी नाशी होते आणि पोटातील गॅस हा कमी व्हावा लागतो. तसेच काळी मिरी यामध्ये काय असते? पायपरीन नावाचा घटक असतो. हे आहारातील पोषक द्रव्ये चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतो. किती काळ्या मिरीचा फायदा आहे तुम्ही लक्षात ठेवा. काही वेळेस काही मिरी हे नवीन फॅट सेल्स, चरबीयुक्त पेशी ज्या तयार होतात त्याला वाढ होऊ देण्यास रोखतात. वाढ होण्याची प्रक्रिया रोखण्यास मदत करतात ही काळी मिरी खाल्ल्याने काय होते बरं का, ज्या नवीन पेशी तयार होतात, चरबीयुक्त पेशी, त्या निर्माण होत नाहीत काळी मिरी खाल्ल्याने थोडक्यात.
तर काळी मिरीचे म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे सांगायचं झाल्यास काळी मिरी खाल्ल्याने नियमित 4-5 काळी मिरी चावून खाल्ले तर चयापचय वाढवते, शरीराचे चयापचय वाढते, तसेच पचनशक्ती सुधारते. 2 नंबर 3 पोषक घटक शोषून घेते. का? तर यात पायीपरीन हे घटक असतो. नंबर 4 चरबी पेशींची वाढ रोखते. म्हणजे काय? चरबीयुक्त पेशी ज्या वाढतात त्या वाढू देत नाहीत ही काळी मिरी. तेव्हा काळी मिरीचे प्रमुख 4 फायदे होतात आणि ते म्हणजे काळी मिरी खाल्ल्याने रोज नियमितपणे 4-5 काळी मिरी खाल्ली तर तुमचे चयापचयाचे कार्य वाढते, गती वाढते, पचनशक्ती सुधारते, पोषक जे घटक असतात आहारातील ते शोषून घेण्याचे काम ही काळी मिरी करते. तसेच चरबीयुक्त पेशी ज्या अतिरिक्त वाढतात त्या न वाढण्यासाठी या काळी मिरी खाल्ल्याचा फायदा होतो. तेव्हा काळी मिरी नियमितपणे 4-5 खात चला. आता काळी मिरी कशी खायची? तर सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये एक अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यायचा. पहा, सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा लिंबूचा रस घ्यायचा. 1 चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची. किती? चिमूटभर काळी मिरी पावडर टाकायची. आणि तसंच काळं मीठ हे पण किंचित टाकायचं. आणि ते कोमट पाणी नियमितपणे प्यायचं. आणि असं जर तुम्ही नियमितपणे ते पाणी प्याला तर तुमच्या पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी आपोआप कमी होते. काही दिवसातच. इतकं या काळ्या मिरीचं महत्त्व आहे. तेव्हा काळी मिरी नियमितपणे 4-5 खात चला. किंवा आता सांगितल्याप्रमाणे कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस अर्धा लिंबू कापून रस घ्यायचा, अर्धा चमचा काळी मिरी 1 चिमूटभर घ्यायची आणि त्यात काळं मीठ टाकायचं. हे पाणी कोमट पाणी नियमितपणे सेवन केलं तरी देखील तुमचा पोटाचा घेर वाढलेला कमी होतो. तेव्हा कोमट पाण्याचा हा प्रयोग करायला तुम्ही काही हरकत नाही. कोमट पाण्यामध्ये फक्त काय करायचं? 1 चिमूटभर काळी मिरी, अर्धा चमचा लिंबूचा रस आणि थोडंसं काळ्याचं मीठ हे रिकाम्या पोटी सकाळी पीत चला. हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे. तुम्ही करून पहा. अशा प्रकारे हा उपाय तुम्ही करायला काही हरकत नाही. आणि लवंग कशी खायची? तर लवंग तुम्ही 2-3 लवंगा रोज चावून जरी खाल्ल्या तरी चालते. किंवा 4-5 लवंगा घ्यायच्या. 4-5 लवंगा एका ग्लासामध्ये पाण्यात रात्रभर भिजवून ठेवायच्या. 4-5 लवंगा रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा. 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्यात 4-5 लवंगा टाकायच्या आणि रात्रभर ते पाणी भिजवून ठेवायचं. आणि ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं. असं नियमितपणे करायचं. ही लवंग खाण्याची पद्धत. तुम्ही चावून खा किंवा रात्री 1 ग्लासमध्ये लवंग टाकायच्या 4-5 आणि ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायचं. हे जरी केलं तरी नियमितपणे केलं तरी तुमच्या पोटाचा घेर काही दिवसातच कमी होईल. एवढं या लवंग आणि काळी मिरीचं महत्त्व आहे. तेव्हा तुम्ही घरच्या घरी हा प्रयोग करून पहा. बघा फायदा कसा होतो. सुटलेलं पोट तुमचं आहे ते पूर्णपणे सपाट होतं. आता वाढलेलं पोट, सुटलेलं पोट आणि डेअरी आणि हे उपाय केल्यानंतर पोट बघा तुम्ही सपाट झालेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा.
तेव्हा पूर्ण घेतो.